मुरमुऱ्यांमध्ये बेसन ओतून तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर एकदा नक्की बनवून बघा. मुरमुऱ्यांमध्ये बेसन ओतून युनिक आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवून तयार होते. एकदा जर तुम्ही बनवली ना, तर तुम्ही आठवड्यातून 3दा नक्कीच बनवाल. नेमकी कोणतीही युनिक रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पहा. इथं आपल्याला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. आता हे मुरमुरे थोडेसे नरम पडलेले असतील तरी सुद्धा चालेल. घरामध्ये कुठेही मुरमुरे शिल्लक पडलेले असतातच. नंतर एका वाटीमध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. 4 चमचे इतकंच घ्यायचं आहे. पोहे खायच्या छोट्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घेतलं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. नंतर थोडीशी हळद घालायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला कोरडे जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. थोडं पाणी ॲड करत काय करायचं आहे, आपल्याला छान असं पातळ असं बॅटर इथं बनवून घ्यायचं आहे. आता हे बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे, की आपल्याला हे बॅटर कितपत पातळ हवं आहे. इथं पाहू शकतात हे मिश्रण आपल्याला इतकं पातळ हवं आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल ना, तर थोडंसं परत 1-2 चमचे पाणी ॲड करून हे पातळ करू शकतात. आता आपल्याला बघा बाउलमध्ये आपण मुरमुरे घेतलेले होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन ओतायचं आहे. जे आपण बेसन पिठाचं जे हे मिश्रण केलेलं होतं, तर ते या मुरमुऱ्यांमध्ये ओतायचं आहे. आता मुरमुऱ्यांमध्ये हे बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर चमच्याने आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे या मुरमुऱ्यांमध्ये. म्हणजे मुरमुरे हे पटकन मुरल्या जातात. आता याच्यामध्ये काही आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. तर इथं छोटासा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. नंतर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची. नंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. नंतर आपल्याला अगदी पाव चमचा ओवा घालायचा आहे. हातावर थोडासा क्रश करायचा आणि नंतर याच्यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर हा एकसारखा उतरला जातो. पाव चमचा इतके जिरे घालायचे आहेत. नंतर थोडंसं लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर चमच्याने आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच हा नाश्त्याचा पदार्थ बनवून बघा. मी आज तुम्हाला मुरमुऱ्यामध्ये बेसन घालून युनिक असा आणि पौष्टिक नाश्त्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे. आता सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत. आता नंतर आपल्याला हा पदार्थ एकदम चविष्ट आणि पौष्टिक बनण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याने जो आपण पदार्थ बनवणार आहोत की नाही, तो खूपच पौष्टिक आणि भन्नाट चवीचा लागणार आहे. आता हे मिश्रण मला थोडंसं जास्त घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान असं मी मिश्रण बनवून घेतलं. आता इकडं बघा गॅस चालू केलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. अगदी थोडंसं तेल आपल्याला तव्याला पुसून घ्यायचं आहे. आता इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी सुद्धा चालेल. हे मिश्रण घ्यायचं अगदी मोठ्या चमच्याने 1 चमचा घ्यायचं आणि ते असं पसरून घ्यायचं आहे. आता आज जो आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांमध्ये बेसन पीठ घालून थालीपीठ. आता याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकतात किंवा पॅनकेक म्हणू शकतात. तर हे मिश्रण बघा असं आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे एकदम छोट्या-छोट्या आकारात. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जो आपण हे थालीपीठ किंवा पॅनकेक जे बनवणार आहोत, तर ते एकदम चवीला भन्नाट असे लागतात. आता बघा तव्याला जे बाजूनं थोडंसं तेल होतं, तर त्यावर मी हे पूर्ण असं फिरवून घेतलं. आजचं जो आपण हे थालीपीठ किंवा पॅनकेक बनवणार आहोत, त्याला जास्त तेलाचा वापर करणार नाहीत. अगदी कमीत कमी तेलामध्ये
हा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार होतो. आता बघा, असं आपल्याला उलथण्याने दाबून दाबून काय करायचं आहे, खरपूस रंगावर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला भन्नाट असं लागतं. आता एक भाजून झालेलं आहे. आता ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. एकदम बघा, दिसायला सुद्धा काय आकर्षक सुरेख असं दिसत आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला राहिलेल्या मिश्रणाचे काय करायचे आहेत, थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं तेल, अगदी 2 थेंब तेलामध्ये हा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार होतो. याला जास्त तेलाची गरज पडत नाही. बनवायलाही खूप सोपं आहे आणि खायला अगदी म्हणजे पौष्टिक आणि भन्नाट असं आहे. आणि काहीतरी मुलांसाठी किंवा घरातल्या मंडळींसाठी जर तुम्हाला काही युनिक असं जर बनवून खाऊ घालायचं असेल ना आणि पौष्टिक असं, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी युनिक आणि नवीन अशी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्ही आजपर्यंत मुरमुऱ्यामध्ये बेसन टाकून कुठलीही रेसिपी बनवली नसेल आणि पदार्थ तो खाल्लाही नसेल. म्हणूनच आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. बघा, सेम पद्धतीने राहिलेले सर्व पॅनकेक मी म्हणजेच थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. अगदी झटपट बनणारी, साधी, सोपी आणि भन्नाट चवीची ही मुरमुऱ्यांमध्ये बेसन टाकून मी रेसिपी बनवून तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? आवडली असेल प्लीज लाईक, शेअर करा. आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला कळेल की आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने हा नाश्ता बनवून बघा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.